नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं आहे, तिथं आम्ही लिहिलं आहे की 3 सप्टेंबर 2025 पासून राहू महाराज जागृत झालेले आहेत. म्हणजे तुमच्या नशिबात राहू महाराजांची एक मोठी करवट घेणारी स्थिती निर्माण झालेली आहे. हो मित्रांनो, ही आधीची स्थिती आहे, म्हणजे 3 सप्टेंबर. 3 सप्टेंबरची ही तारीख गेलेली आहे. परंतु 3 सप्टेंबर पासून राहू महाराज तुमच्या पत्रिकेत, तुमच्या राशीमध्ये 11व्या घरात येऊन बसलेले आहेत आणि हे 16 महिन्यांपर्यंत असणार आहे. हो मित्रांनो, 18 मे 2025 रोजी राहू महाराजांनी मीन राशीचा निरोप घेऊन कुंभ राशीत प्रवेश केला आणि त्या दिवसानंतर अनेकांनी हे जाणवलं असेल की ना काही फार चांगलं घडतंय, ना काही फार वाईट घडतंय. सर्व काही जणू स्थिर झालंय. परंतु आता ही स्थिती जी 3 सप्टेंबरला सुरू झालेली आहे आणि पुढील 16 महिन्यांपर्यंत असणार आहे, म्हणजे राहू महाराज उदयमान अवस्थेत प्रवेश झालेले आहेत. याचा अर्थ असा होतो की ही कालावधी तुमच्या जीवनात एक नवीन उमंग, ऊर्जा आणि परिवर्तनाचा काळ घेऊन येणार आहे. आता याचा परिणाम तुमच्या मेष राशीवर काय होणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, कुंभ राशीत राहू एकादश भावात असल्यामुळे ही जागा तुमच्या इच्छा, कमाई आणि ध्येयपूर्ती याच्याशी संबंधित आहे. हा काळ तुमच्या धन कमावण्याची प्रबळ इच्छा करतो, मेहनत करण्याची तयारी आणि न थांबवणारी जिद्द निर्माण करेल. राहू महाराज आता तुमच्या डिझायर्स पूर्ण करण्याची जबाबदारी स्वतः घेतील. तुम्हाला तुमच्या बंधू भावांचा संयोग मिळेल, तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक ऊर्जेत सुद्धा तुमची वाढ होणार आहे. हे सर्व या 16 महिन्यांच्या काळात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. राहूच्या 3 दृष्ट्या असतात, 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी. चला तर मग पाहूया त्या प्रत्येक दृष्टीचा तुमच्या मेष राशीवर काय परिणाम होणार आहे. 5वी दृष्टी हा भाव पराक्रम, धैर्य आणि कृती शक्ती दर्शवतो. राहू इथे तुम्हाला करायचं म्हणजे करायचंच असं ठाम बळ देतो. व्यापारिक प्रवास यशस्वी होतील, लहान भावंडांशी संबंध तुमचे सुधारतील आणि प्रयत्नांमध्ये सातत्य राहील. 7व्या भावाची दृष्टी काय दर्शवते तर ही जागा आकस्मिक लाभ, बुद्धिमत्ता, शिक्षण, प्रेमसंबंध आणि नशिबाच्या वाढीशी निगडीत आहे. ज्यांना इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट, लॉटरी किंवा सट्टा क्षेत्रात काम आहे, ज्यांचे काम आहे, त्यांना तिथून चांगला लाभ नक्की मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे. स्मरणशक्ती वाढेल, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि बुद्धिमत्ता खूप जास्त चांगल्या रीतीने वाढणार आहे. प्रेमसंबंधही अधिक मधुर होणार आहे. 9वी दृष्टी हा भाव दैनिक रोजगार, विवाह आणि भागीदारी यांच्याशी संबंधित आहे. राहू इथे पार्टनरशिपमध्ये यश, दाम्पत्य जीवनात मधुरता आणि व्यवसायात वृद्धी घेऊन येतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर राहू लग्नापासून 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात असेल किंवा 8वा, 9वा नंबर वृश्चिक आणि धनु राशीमध्ये नीच स्थितीत असेल तर हे सगळे जे शुभ परिणाम आम्ही सांगितलेले आहे ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाची कुंडली, प्रत्येकाची पत्रिका ही वेगवेगळी असते. म्हणून आपण चांगल्या ज्योतिषाकडून आपली पत्रिका बघून घ्यावी की आमच्या राशीमध्ये राहू कोणत्या स्थितीत आहे. मात्र जर तुमच्या राशीत, तुमच्या पत्रिकेमध्ये राहू शुभ भावात असतील आणि शनी महाराज सुद्धा तुमच्या कुंडलीत चांगल्या स्थितीत असतील तर हा काळ सोने पे सुहागा ठरणार आहे. जिथे सामान्य व्यक्तीला 100 रुपये मिळतात तिथे तुम्हाला 1000 रुपये मिळू शकतात. राहूला तुम्ही प्रसन्न करण्यासाठी ओम नमो राहवे नमः या मंत्राचा जप करावा, याने लाभ मिळतो. तर आता 3 सप्टेंबर गेलेली आहे तारीख. 3 सप्टेंबर पासून राहू 11व्या घरात येऊन बसलेले आहेत आणि पुढील 16 महिने तुमच्या आयुष्यात ते राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात धन, आत्मविश्वास, यश आणि इच्छापूर्तीचा हा काळ ठरणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य कृती करा, कारण राहू महाराज आता तुमच्या बाजूने जागृत झालेले आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.